नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सीटीईटी जुलै 2024 मध्ये झालेल्या पेपर 1 मधील मॅथमॅटिक्स गणिताचे प्रश्न क्रमांक 31 ते 60 हे 30 प्रश्न अत्यंत सोप्या स्पष्टीकरणासह आपण आज पाहणार आहोत. 2024 मध्ये सीटीईटीचा पेपर हा 3 वेळा झाला होता. जानेवारीमध्ये, जुलैमध्ये आणि डिसेंबरमध्ये. डिसेंबर मधील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता जुलैचा पाहतोय. पुढे जानेवारीचा देखील व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपण सोबत या सीटीईटी परीक्षेची तयारी करू शकू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 31. इन ऑर्डर टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस ऑफ स्टुडंट्स इन द मॅथमॅटिक्स क्लास, गणिताच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती टेक्निक उपयुक्त आहे असं विचारले. पहिला आहे समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह असेसमेंट म्हणजेच संकलित मूल्यमापन, की ज्याच्यामध्ये आपण लेखी पेपर घेतो फायनल, ती काही कामाची नाही. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच रचनात्मक आकलन, म्हणजेच आकारिक मूल्यमापन, तर यामधून आपण हे इंडिव्हिज्युअल डिफरन्स ओळखू शकतो. नैदानिक आकलन म्हणजेच डायग्नोस्टिक असेसमेंट, बरोबर आहे, निदानामधूनच आपल्याला व्यक्तिगत भिन्नता कळणार आहेत. आणि पियर असेसमेंट म्हणजे समकक्षी आकलन, त्या वर्गामध्ये सोबत शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांचं एकमेकांकडून झालेलं मूल्यांकन, यातून देखील आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस कळणार आहेत. त्यामुळे यामध्ये जी अप्रोप्रिएट नाही अशी टेक्निक म्हणजे समेटिव्ह असेसमेंट, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 32. विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस इज बेस्ट सुटेड टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डेसिमल्स, दशांश अपूर्णांक सांगण्यासाठी खालीलपैकी कौन सा संसाधन दशमलव की अवधारणा को समझाने के लिए सबसे उचित है. तर यामध्ये पहिला आहे संख्या चार्ट. तर संख्या चार्ट वापरून आपण ऑपरेशन, संख्यांवरील क्रिया या सांगू शकतो, त्यामुळे ते काही योग्य नाहीये. पुढे आहे डायनिस ब्लॉक्स. तर डायनिस ब्लॉक्स कशाला म्हणतात? हे डायनिस ब्लॉक्स असे असतात की यामध्ये हे दशकाच्या दांडे असतात आणि ह्या शतकाच्या पाट्या असतात. असे सुट्टे यातले वन्स म्हणजे एकक सुद्धा असतात. यांचा वापर करून आपण डेसिमल्स जे आहेत, दशांश अपूर्णांक जे आहेत, ते व्यवस्थित सांगू शकतो. त्यामुळं यामधला डायनिस ब्लॉक्स हा पर्याय योग्य होईल. टेलर का गिंतारा म्हणजेच अबॅकस, अबॅकसने सुद्धा संख्यांवरील क्रिया सांगू शकतो, त्यामुळे हे पण नाही होऊ शकत. ग्राफ पेपर, ग्राफ पेपर म्हणजेच आलेख कागद, तो वापरून देखील आपण दशांश अपूर्णांक सांगू शकतो. ते बी आणि डी योग्य आहे असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 बी अँड डी. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एक कक्षा में विद्यार्थी प्रतिशतता छूट पर आधारित प्रश्नों को हल कर रहे हैं, म्हणजेच कशावर? डिस्काउंट, परसेंट डिस्काउंट यावरचे प्रश्न सोडवत आहेत. एक प्रश्न में विद्यार्थियों को प्रत्येक मोटरसाइकिल पर 8% छूट के साथ 2 मोटरसाइकिलों के मूल्य का परिकलन करने की, परिकलन म्हणजे कैलकुलेट करायचे, आवश्यकता है. एक समूह दोनों मोटरसाइकिलों के कुल मूल्य का परिकलन करता है, म्हणजे काय करतात? दोन्ही गाड्यांची किंमत एकत्र करतात, ऍड करतात आणि फिर कुल मूल्य में से 16% काट लेता है आणि मग त्या एकूणचे 16% त्यातून कट करतात. तर इस समूह द्वारा प्रयोग गई विधी, तर यांनी जी मेथड यूज केली या ग्रुपने, ही काय आहे? पहिला आहे सही है तथा यह छूट एवं मूल्य का परिकलन करने का एकमात्र तरीका है. ही मेथड करेक्ट आहे? तर नाही करेक्ट, कारण 8% काढायचे तुम्हाला. एका गाडीचे काढत असाल किंवा 2 गाड्यांचे काढाल किंवा 10 गाड्यांचे काढाल, तुम्ही जर त्यांची बेरीज केली, टोटल केली आणि त्याच्यावरचे 8% काढले, तर ती सगळ्या गाड्यांवरची मिळून सूट असणार आहे. यामध्ये गाड्यांच्या किमतींची बेरीज करायची आहे. जी तुम्ही सूट देणार आहात, डिस्काउंट देणार आहात, त्यांची ऍडिशन नाही करायची. 16% सूट नाही काढायची, आपल्याला 8%च काढायची. म्हणजेच दोन्ही गाड्यांच्या किमतींची बेरीज करून 8%च काढायची होती. त्याऐवजी यांनी काय केलंय, ये गलत किया कि उन्होंने कुल मूल्य 8% की जगह 16% छूट काट दी. ही त्यांची चूक आहे यातली. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॉल्स, सिन्स दे हॅव डिडक्टेड 16% डिस्काउंट फ्रॉम द टोटल इन्स्टेड ऑफ 8%. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. अरेंजमेंट ऑफ फ्रॅक्शन्स इन डिक्रीजिंग ऑर्डर. अवरोही क्रम म्हणजे उतरत्या क्रमाने हे अपूर्णांक आपल्याला मांडायचे आहेत. यासाठी काय करावं लागेल, तर या सगळ्या अपूर्णांकांचा छेद आपल्याला सारखा करावा लागेल, म्हणजेच त्यांचा लसावी काढावा लागेल. मग 9, 21, 7, 63 या सगळ्यांचा लसावी येतो, तो म्हणजे येतो 63.
मग 63 येण्यासाठी 9 ला कितीने गुणावे लागेल? 7 ने, 21 ला 3 ने, 7 ला 9 ने आणि 63 एके 63. यांनी अंश आणि छेद दोघांनाही गुणायचं आहे. मग दोघांनाही गुणल्यानंतर जे येणार आहे ते 7 एके 7 हे 763 येतील. इथे 3 एके 3 हे 363 येतील. इथे 9 त्रिक 27 27/63 येतील आणि 12 एके 12 12/63 येतील. आता यांना उतरत्या क्रमाने मांडणं सोपं आहे. पहिल्यांदा येणारे 27/63 हा पहिला, हा त्यानंतर 12 येणारे दुसरा, हा येणारे तिसरा आणि हा येणारे चौथा. म्हणजे 1 2 3 4 हा क्रम असेल. 1 2 3 4 म्हणजे 3/7 12/63, त्यानंतर 1/9 आणि नंतर 1/21 असं असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. Which of the following learning experiences for children does not reflect the contribution of mathematics to everyday life and society? गणिताचं दैनंदिन जीवनात आणि समाजामध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते दाखवत नाही. तोच प्रश्न हिंदीमध्ये कौन सा अधिगम अनुभव समाज तथा दैनिक जीवन में गणित के योगदान को प्रतिबिंबित करता है? हा प्रश्न चुकलेला होता. तिथं नॉट रिफ्लेक्ट म्हणले आणि इथं करता है म्हटलंय. तर आपण जरा वेळासाठी नॉट रिफ्लेक्ट असं जर बरोबर धरलं तर याचं पहा, औपचारिक एवं अनौपचारिक भाषा दोनों का उपयोग कर गणितीय विचारों का लिखित में संप्रेषण. तर औपचारिक आणि अनौपचारिक भाषा वापरल्यामुळं याचं डेली लाईफ मध्ये जे ऍप्लिकेशन आहे ते वाढलेलं असतं. रोजगार के भिन्न भिन्न क्षेत्र के लोगों से मिलना तथा अन्वेषण करना कि वे अपने काम में गणित का प्रयोग किस प्रकार करते हैं, हे सुद्धा बरोबर आहे की त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते गणिताचा वापर कसा करतात. दैनिक जीवन में उत्पन्न डाटा को एकत्र करना, सुव्यवस्थित करना, निरूपित करना तथा प्रतिपादित करना. तर दैनंदिन जीवनामधील जो गणिताशी संबंधित माहिती आहे त्याला काय काय करायचं आहे? ऑर्गनायझिंग, कलेक्टिंग, रिप्रेझेंटिंग अँड इंटरप्रिटिंग डाटा इन डे टू डे लाईफ. आणि शेवटचं आहे छोटे समूह वाले ऐसे खेल खेलना जो गणितीय कौशल्य एवं अवधारणाओं पर आधारित हो. तर हे खेळ खेळल्यामुळे गणिताचं डेली लाईफ मधलं ऍप्लिकेशन जे आहे ते काही दिसत नाही. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4, डज नॉट रिफ्लेक्ट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॅथमॅटिक्स टू एव्हरीडे लाईफ अँड सोसायटी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. निम्नलिखित में से क्या गणित की एक प्रयोगशाला की विशेषताओं को निरूपित करता है? रिप्रेझेंट्स द फीचर ऑफ मैथमेटिक्स लैबोरेटरी. मैथमेटिक्स लैबोरेटरीची विशेषता काय आहे? यह अनौपचारिक अन्वेषण के द्वारा गणित में आनंद लेने का स्थान है. एकदम बरोबर कि इट इज अ प्लेस टू एंजॉय मैथमेटिक्स थ्रू इनफॉर्मल एक्सप्लोरेशंस. दूसरा है यह प्रयोगों के द्वारा गणितीय प्रमेयों को सिद्ध करने का अवसर प्रदान करती है. तर इथे काही आपण नवीन प्रमेय सिद्ध वगैरे करत बसत नाही, तर ते व्हिज्युअलाइज करत असतो, ते समजून घेत असतो. यह कंजेक्चर बनाने, उनकी जांच करने और देखे गए पैटर्न का सामान्यीकरण करने के अवसर प्रदान करती है. हे पण बरोबर आहे. इट प्रोवाइड्स अपॉर्च्युनिटी टू मेक कंजेक्चर्स, टेस्ट देम अँड जनरलाइज ऑब्झर्व पॅटर्न. तर कंजेक्चर्स म्हणजे अशी विधानं की जी सिद्ध करावी लागतात. थोडक्यात असं की समांतरभुज चौकोनाचे कर्ण नेहमी एकमेकांना काटकोनात दुभागतात. मग हे करण्यासाठी आपण जेवढे समांतरभुज चौकोन काढून पाहिले, मग तो आयत असेल, चौरस असेल, समभुज चौकोन असेल, यांचे कर्ण पाहिले तर हे एकमेकांना दुभागतात. पण दरवेळी काटकोनात दुभागतात का, यासाठी आपल्याला भरपूर एक्झाम्पल स्टडी करावे लागतील. आणि एक चुकीचं उदाहरण सापडलं तरी सुद्धा आपल्याला कळेल की नाही, असं होत नाही. अशी जी विधानं असतात यांनाच कंजेक्चर्स म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये. आणि शेवटचा आहे इसका उपयोग विद्यार्थियों के गणित के ज्ञान का आकलन करने के लिए तदनुसार उनको ग्रेड देने के लिए किया जाता है. तर ग्रेड देण्यासाठी आपण मॅथ्स लॅबचा वापर करत नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणारे ए आणि सी, तो असणार आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर होईल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 1 crore इज इक्वल टू विचारले आणि खाली मिलियन, बिलियन वगैरे दिलेले आहे. तर सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की 1 million इक्वल टू असतात 10 लाख. 1 million म्हणजे 10 लाख असतात. टीईटीला पण सलग 2 वर्ष हा प्रश्न विचारलेला आहे. 1 million इक्वल टू किती? 1 million होता 10 लाख. आपल्याला पाहिजेत 1 crore. 1 crore म्हणजे किती असतात? 100 लाखांचा 1 करोड होतो. मग हे किती होतील? 10 million म्हणजेच 100 लाख म्हणजेच 1 करोड होणार आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 10 million. सोपा प्रश्न. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 38. इन अ सर्टन वीक द नंबर ऑफ पेशंट्स इन अ डेंटल क्लिनिक वॉज ॲज फॉलो.
दवाखान्यात दाताच्या दवाखान्यात आलेले पेशंट्स खाली दाखवलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे ते शोधायचं. पहिलं आहे रेंज ऑफ द डाटा इज 27. रेंज म्हणजे काय असते तर सगळ्यात कमी व्हॅल्यू आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यू यामध्ये असलेलं अंतर. यातली सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे 45 आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे यातली 18. 25 वजा 18 होतात 27, म्हणजे याची रेंज 27 आहे. हे विधान बरोबर आहे. पुढे आहे ऑन मोस्ट ऑफ द डेज नंबर ऑफ पेशंट्स वॉज मोर दॅन 30. 30 पेक्षा जास्त पेशंट जास्तीत जास्त दिवशी होते. 1 2 3 इथे नाहीयेत, 3 4. तर या दिवसांपैकी 4 दिवस हे 30 पेक्षा जास्त आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आहे डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ पेशंट्स ऑन मंडे अँड वेन्सडे इज 20. मंडे आणि वेन्सडे 45 मधून 25 गेले, राहिले 20. ते पण बरोबर आहे. राहिलं ते शेवटचं चुकीचं असणार आहे. टोटल नंबर ऑफ पेशंट्स वॉज 200. तर 200 आहे का यांची बेरीज पाहिली आपण तर 8 5 13 5 8 8 26 6 32 9 41. तर ही 201 येते बेरीज. त्यामुळे जे चुकीचं विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. विच ऑफ द फॉलोइंग इंडियन मॅथमॅटिशियन्स आर नोन ॲज फाउंडर्स ऑफ न्यूमेरिकल अनालिसिस. म्हणजे संख्यात्मक विश्लेषणाचे संस्थापक कोण आहेत खालीलपैकी. तर यामध्ये पहिले आहेत रामानुजन, भास्कराचार्य, वराहमिहिर आणि आर्यभट्ट. तर रामानुजन जे होते यांनी सुद्धा नंबर थेअरीवर काम केलेलं होतं. भास्कराचार्य यांचाच ग्रंथ आहे लीलावती आणि यांनी देखील नंबर थेअरी समीकरण यावर काम केलेलं आहे. त्यानंतर पुढे आहेत वराहमिहिर. तर वराहमिहिर जे आहेत त्यांनी ऍस्ट्रॉनॉमीवर काम केलेलं आहे. ऍस्ट्रॉनॉमी म्हणजेच त्रिकोणमिती वगैरे जे आहे त्यावर वराहमिहिर यांनी काम केलेलं आहे. आणि आर्यभट्ट जे आहेत यांनी सुद्धा नंबर्सवर काम केलेलं आहे, समीकरणांवर काम केलेलं आहे. पायची किंमत शोधण्यावर देखील आर्यभट्ट यांचं काम आहे. त्यामध्ये रामानुजन पण येतात, पण आपल्याला संस्थापक विचारले जे प्राचीन काळामध्ये होते ते विचारले. त्यामुळे याचं योग्य उत्तर भास्कराचार्य आणि आर्यभट्ट, म्हणजेच पर्याय 2 आणि 4 आणि तो असणारा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. 1 egg हैज मास. एक अंडे का द्रव्यमान लगभग 65 ग्राम्स है. 2 दर्जन अंडों का द्रव्यमान निकाले. 2 दर्जन म्हणजे काय 2 डझन. 1 डझन म्हणजे 12. 2 डझनांचे झाले 24. 65 गुणिले 24 करावं लागेल. ते केलं की येतं 1560. हे असणार आहे त्याचं टोटल द्रव्यमान. आणि हे आपल्याला पर्याय जे दिले ते किलोग्राम ग्रॅम मध्ये दिलेले आहेत. याचे जर किलोग्राम केले आपण तर ते होतील 1.56 किलोग्राम, कारण हे जे होते हे ग्रॅम होते. 1.56 kg पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. सौम्याने 13 जानेवारी 1992 को नौकरी करना आरंभ किया आणि 31 मार्च 2023 ला ती सेवानिवृत्ती लेली. उसकी नौकरी की अवधी थी. तिच्या नोकरीचा कालावधी काढायचा आहे आपल्याला. सोपा प्रश्न आहे, फक्त यात एक फसवणारी गोष्ट आहे. तर ही वजाबाकी करायची, वर्षांमधून वर्ष, महिन्यातून महिने, दिवसातून दिवस वजा करायचे. समजा इथे खाली जर 6 महिने असते तर काय केलं असतं, तिकडनं एक वर्ष उधार इकडे आणलं असतं, वर्षात एक कमी केलं असतं आणि इकडे महिन्यांमध्ये 12 वाढवले असते. पण हा प्रश्न मात्र अगदी सरळ आहे. वजाबाकी करूया. 3 2 1 12 9 गेले 3 आणि हे राहिले 0, म्हणजे हे झाले 31. त्यानंतर महिने जर पाहिले 3 1 गेला 2 महिने आणि 31 मधून 13 गेले, राहिले किती 18. तर आता 31 वर्ष 2 महिने आणि 18 दिवस असं जर पर्याय पाहिला तर 31 वर्ष 2 मास आणि 18 दिवस लगेच दिसतो आपल्याला. पण तसं करायचं नाहीये. हे 18 दिवस जे आलेत हे 13 ते 31 मोजले गेलेत. त्याच्यात 13 मोजला गेलेला नाही. तो 13 मोजण्यासाठी यामध्ये 1 मिळवावा लागतो. जसं की शाळेला 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत सुट्टी होती. तर किती दिवस सुट्टी होती? 9 वजा 5 केल्यावर 4 येतात, पण त्यात 5 मोजला गेलेला नसतो. आणि प्रत्यक्ष मोजल्यावर 5 6 7 8 9 5 दिवस सुट्टी होते. म्हणून हा एक इथे मिळवायचा आहे. म्हणून याचं उत्तर होणार आहे 31 वर्ष 2 मास और 19 दिन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 2 angles of a triangle are 50 and 30 degree. Then the third angle of the triangle is. खूप सोपा असा प्रश्न होता की एक त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाचे 2 कोण. एक कोण आहे 50 अंशांचा, दुसरा आहे 30 अंशांचा. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. 180 मधून हे 50 आणि 30 80 जर वजा केले
तर आपल्याला मिळतं तिसरा कोन जो आहे तो असणार आहे 100 डिग्री. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. बुनियादी स्तर के लिए, बुनियादी स्तर म्हणजे पायाभूत स्तर, पहिली 5 वर्ष म्हणजे बालवाडीची 3 वर्ष ती आणि पहिली दुसरी, यासाठी NCF 2022 मध्ये अमूर्त गणितीय अवधारणा, अमूर्त म्हणजेच काय, ऍबस्ट्रॅक्ट मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट आहेत, हे शिकवण्यासाठी कोणत्या घटकांचं महत्व सांगितलेलं आहे ते आपल्याला क्रमाने लावायचे. तर यामध्ये आहे लिखित चिन्ह, अनुभव, बोलचालवाली भाषा आणि चित्र. तर यामध्ये अमूर्त पातळीला ज्या गोष्टी आपल्याला कल्पनेत दाखवायच्या आहेत त्यासाठी पहिल्यांदा त्याबद्दलचा अनुभव विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या बोलचालवाली भाषा जी आहे त्या भाषेमध्ये त्याचं वर्णन येणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचं चित्र दाखवणं आहे आणि चित्र दाखवल्यानंतर मग लिखित चिन्हाकडे आपल्याला जायचं आहे. याचा योग्य क्रम असणार आहे BCDA आणि BCDA क्रम असलेला आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. जोड्यांमधला प्रश्न आहे आणि असे प्रश्न खूप सोपे असतात. कोणताही एक जोडी जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल तर बाकीची उत्तरं आपोआप येतात तुम्हाला. पहा, फेस ऑफ अ ब्लॅकबोर्ड म्हणजे फळ्याचा पृष्ठभाग हा काय असतो, रिप्रेझेंट्स अ पार्ट ऑफ अ प्लेन. म्हणजे एचं आहे 3, हे जरी पक्क माहित नसेल समजा, ठीक आहे. तर पुढे आहे अ लाईन हॅज, एक रेषा आहे, तिला काय असतं, 2 एंड पॉइंट्स नाही, 1 एंड पॉइंट नाही, नो डेफिनेट लेंथ. बीचं 4 आहे, हे मला पक्क माहिती आहे 100% की लाईनला डेफिनेट लेंथ नसते. बीचं 4 असणारा एकच पर्याय आहे, म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर येणार आहे. एचं 3 आले. पुढे पहा, अ रे हॅज म्हणजे एक किरण असतो, त्या किरणाचं काय, 1 एंड पॉइंट. खरं तर तो एंड पॉइंट नसतो, तो स्टार्टिंग पॉइंट असतो, ओरिजिन असतो किरणाचा. आणि अ लाईन सेगमेंट हॅज म्हणजे जो रेषाखंड आहे त्याला 2 एंड पॉइंट्स असतात. सोपे प्रश्न असतात या टाईपचे, थोडीशी टेक्निक वापरायची. आपल्याला परफेक्ट माहित असणारे जे आहेत ते पर्यायामध्ये कशाला जुळतात एवढंच चेक करायचंय त्यामध्ये. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 22 HM 8 डॅम. आता HM डॅम काय हे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, पण ते काय आहे, 22 H म्हणजे हेक्टोमीटर आहेत आणि 8 डॅम म्हणजेच काय आहे, ते 8 डेकामीटर आहेत. तर पहा, हेक्टो म्हणजे किती असतात, 100, डेका म्हणजे असतात 10. मग 22 गुणिले 100 हे झाले 2200 मीटर आणि 8 गुणिले 10 हे झाले 80 मीटर. यांची बेरीज केली तर ती येते 2280 मीटर, की जो आहे पर्याय क्रमांक 3 2280 मीटर. डेसी, सेंटी, मिली, डावीकडे डेका, हेक्टो, किलो ही पट्टी आपली पाठ असेल तर त्याच्यावरून ही दशमान परिमाणांवर आधारित जी उदाहरणं आहेत ती आपण सहज सोडवू शकतो. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. x/y = p/q आहे, म्हणजेच काय, x/y बरोबर p/q आहे. तर यावरून खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. पहिले x+y/y. तर पहा, याला म्हणतात योग क्रिया. x+y/y = इथं p+q/q. म्हणजेच x+y = p+q/q हे विधान सत्य होणार आहे. दुसरं आहे x-y. ही योग क्रिया होती, तशीच याची वियोग क्रिया पण करता येते. x-y/y = p-q/q. म्हणजे हे विधान सुद्धा दुसरं देखील काय आहे, सत्य होणार आहे. पुढे तिसरं आहे x/p = y/q. तर पहा, इथं x/p म्हणजे हे जे होतं x/y = p/q. तर यालाच आपण काय करू शकतो, या p ला इकडे आणा, या y ला तिकडे घेऊन जा, म्हणजे काय होईल, x/p = y/q. म्हणजे हे सुद्धा सत्य होणार आहे, तिसरे देखील. चौथं पहा काय आहे, x+y/x-y केलेलं आहे. तर x/y = p/q होतं. तर इथं x+y/x-y योग वियोग क्रिया p+q/p-q असं व्हायला पाहिजे, पण इथं काय झाले, p-q/p+q झाले. हे होऊ शकत नाही. त्यातलं योग्य असणारे आहेत A, B आणि C. A, B, C तिन्ही योग्य असणारा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 47, ही एक संख्या भागिले 55 वजा 222 इक्वल टू विचारले. प्युअरली कॅल्क्युलेशनवर आधारित असा प्रश्न आहे. तर यामध्ये 123 32 10 भागिले 5 करायचंय आणि मग त्यातून 222 वजा करायचे. तर हा जर भागाकार केला आपण तर हा भागाकार येतो 222 आणि 222 वजा 222 येतात 0, की जो आहे पर्याय क्रमांक 2 0. हे भाग देताना 55 आहेत म्हणजे याला 5 ने भाग जाईल, 11 ने भाग जाईल. दोघांनाही समान्याने भाग देऊन याला संक्षिप्त रूपापर्यंत घेऊन गेलं तरी आपण 222 हा भागाकार काढू शकतो. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 48, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर ट्रू अबाउट नंबर्स. संख्यांविषयी आणि संख्यांच्या प्रकाराविषयी हा प्रश्न आहे. यासाठी संख्यांचे प्रकार आपल्याला माहित पाहिजेत. सगळ्यात आधी असतात नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या की 1 पासून चालू होतात त्या. त्यानंतर असतात ते म्हणजे पूर्ण संख्या ज्यांना आपण होल नंबर्स म्हणतो की यामध्ये 0 ऍड होतो आणि पुढे चालू होतात. होल नंबर्स नंतर असतात ते म्हणजे असतात इंटिजर्स. इंटिजर्स जे आहेत म्हणजेच पूर्णांक संख्या, याच्यामध्ये 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि निगेटिव्ह नंबर्स पण असतात. त्या इंटिजर्स नंतरचा जो संख्यांचा प्रकार येतो तो म्हणजे असतो रॅशनल नंबर्सचा. रॅशनल नंतर येतात इरॅशनल नंबर्स असतात आणि मग सगळ्यात मोठा जो संख्यांचा समूह आहे तो म्हणजे आहे रिअल नंबर्सचा, की ज्यामध्ये या सगळ्या संख्या येतात. आता या संख्यांच्या प्रकारावर आधारित हा प्रश्न आहे. त्यातलं आपल्याला सत्य विधान निवडायचंय. सभी धनात्मक पूर्णांक पूर्ण संख्याएं हैं. जेवढेही पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत हे सगळे पूर्ण पण आहेतच, हे बरोबर आहे. सभी पूर्ण संख्याएं पूर्णांक होती है. जे होल नंबर्स आहेत हे सगळे पूर्णांक असतातच, हे पण बरोबर आहे. सभी परिमेय संख्याएं वास्तविक संख्याएं होती है, की जेवढेही रॅशनल नंबर्स आहेत परिमेय संख्या आहे तर हे रॅशनल नंबर्स हे रिअल नंबर्स पण असतात, हे पण बरोबर आहे. सभी अपरिमेय संख्याएं वास्तविक संख्याएं होती है, हे सुद्धा बरोबर आहे कारण रिअल नंबर्स मध्ये हे सगळे येतातच. याचं उत्तर आहे ABCD सभी सही आहे. पण तसा काही पर्याय यामध्ये दिसत नव्हता, त्यामुळे याचं तात्पुरतं उत्तर तरी आपण पर्याय क्रमांक 3 हेच देणार आहोत. पण यातली 4ही विधानं ही सत्यच आहे. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49, गणित उन स्तरों में पदानुक्रमित है जो कि तार्किक रूप से व्यवस्थित है. की गणित हे पदानुक्रमित आहे म्हणजे आधी एका पायरीवर चढल्यानंतर मग पुढच्या पायरीला मग पुढच्या टप्प्याला असं टप्प्याटप्प्याने वाढत जाणारं गणित आहे. या संदर्भातलं खालीलपैकी कोणतं उदाहरण योग्य आहे हे आपल्याला ओळखायचं. पहला है पूर्णांकों की अवधारणा को संख्याओं के गुणन और भाग की अवधारणा से पूर्व विकसित करने की आवश्यकता होती है. म्हणजे जे इंटिजर्स आहेत हे शिकवलेले पाहिजेत. कशाच्या आधी? मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकवायच्या आधीच इंटिजर शिकवलेले पाहिजे असं काही गरज नाहीये. फक्त नैसर्गिक संख्या जरी शिकलेला असेल, नॅचरल नंबर जरी शिकलेला असेल तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकू शकतो. त्यामुळे हे पहिलं विधान जे हे लागू होत नाही. दुसरा आहे गुणन म्हणजेच मल्टिप्लिकेशन हे योग की अवधारणा का अनुपालन करता है और उस पर विकसित होता है. म्हणजे मल्टिप्लिकेशन येण्यासाठी आधी ऍडिशन येणं गरजेचं आहे आणि ऍडिशन मधूनच वारंवार केलेली बेरीज म्हणजे मल्टिप्लिकेशन हे टप्प्याटप्प्याने होत जातं, म्हणजे हे पदानुक्रमित आहे, योग्य आहे. तीसरा है संख्या बोध को योग और व्यवकलन की अवधारणा से पूर्व विकसित करने की आवश्यकता है. म्हणजे नंबर सेन्स जो आहे हा आधी डेव्हलप पाहिजे. कशाच्या? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर बेरीज वजाबाकी शिकण्याच्या आधी संख्यांचा परिचय झालेला असणं गरजेचं आहे. म्हणजे सी सुद्धा करेक्ट आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे बी और सी. ही दोन विधानं या बाबतीत सत्य आहेत. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 50 अतिशय सोपा आहे. 12,000 हे 12 आणि 1000 चे हे 3 शून्य. 1300 100 चे हे 2 शून्य आणि हे 13. 2 टेन्स टेन्सचा हा एक 0 आणि हे 2 आणि यांची आपल्याला विचारली ऍडिशन. 0 2 3 3 1 13,320. तो आहे पर्याय क्रमांक 3. त्याचं योग्य उत्तर. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 51 समीकरण पढ़ाते समय शिक्षिका अद्वितीय हल वाले रैखिक समीकरण रेखीय समीकरण की अवधारणा को समझाती है. वह आगे पूछती है अगर हल दिया गया हो तो आप कितने समीकरण बना सकते हैं. तर पहा, समजा असं एक समीकरण आहे x + 2y = 0 असं एक समीकरण आहे. तर हे समीकरण हे रेषीय समीकरण आहे. तर हे समीकरण म्हणजेच एक रेषा असते.
रेषा असते म्हणजे काय, एक्स आणि वाय जे आहेत, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स वरून ही एक रेषा तयार होत असते. मग ही रेषा असणारी किती समीकरण आपण बनवू शकतो, अशी आपण किती रेषीय समीकरण बनवू शकतो जर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला आधीच दिलेल्या असतील तर अशी आपण अनेक समीकरणं बनवू शकतो. मेनी इक्वेशंस वी कॅन मेड. जर आपल्याला आधीच हल दिया गया हो तो आप कितने समीकरण बना सकते, तर असे आपण खूप सारी समीकरणं बनवू शकतो, मेनी इक्वेशंस. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. विच अमंग द फॉलोइंग इज आर ट्रू अबाउट कॉम्प्युटेशन इन बेसिक ऑपरेशन्स फॉर ग्रेड 2 लर्नर्स. दुसरीच्या मुलांना संख्यांवरील क्रिया करत असताना खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. पहिलं आहे काय, इसमें बच्चे की अनौपचारिक कार्यनीतियों को विकसित करने की क्षमता समाकलित है. इट इन्वॉल्व्स चाइल्ड्स एबिलिटी टू डेव्हलप इनफॉर्मल स्ट्रॅटेजीज. बरोबर आहे की ते जे मूल आहे ते स्वतःहून बेरीज करण्यासाठी वेगवेगळी साहित्य साधनं वापरून इनफॉर्मली सुद्धा त्या क्रिया करेल, म्हणजे हे योग्य आहे. दुसरं आहे, इसमें बच्चे की अनुमान लगाने की क्षमता समकालित है. इट इन्वॉल्व्स चाइल्ड्स एबिलिटी टू एस्टिमेट. बरोबर आहे, एस्टिमेट करू शकतो तो, की साधारण बाबा याचं उत्तर यात जास्त कोण असेल असं नजरेने पाहून सुद्धा तो एस्टिमेट करू शकतो, तुलना करू शकतो. तीसरा है, इसमें बड़ी संख्याओं के साथ परिकलन करने की बच्चे की क्षमता समकालित है, की कॅल्क्युलेशन्स विथ लार्ज नंबर्स. तर लार्ज नंबर्सवर यांनी ऑपरेशन्स करणं अपेक्षित नाहीये, त्याला बेसिक आयडिया समजणं अपेक्षित आहे. त्यामुळे यातली योग्य विधानं जी आहेत ते आहे ए आणि बी, आणि ते असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 53. अ मॅथमॅटिक्स टीचर डिस्कसेस द कन्सेप्ट ऑफ ओपन अँड क्लोज कर्व इन अ क्लास. फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ स्टुडंट्स शी गेव एन एक्झाम्पल विथ 4 पॉइंट्स. इफ द कर्व इज ओपन असेल देन नेचर ऑफ 4 पॉइंट्स इज. तर ते 4 बिंदू जे आहेत ते कसे असतील. ऑल आर कोलिनियर, तर 4ही बिंदू एकाच रेषेमध्ये असतील तर तो कर्व होणार नाही, ती एक स्ट्रेट लाईन होऊन जाईल. 2 ऑफ देम मस्ट बी कोलिनियर, त्यापैकी 2 जर कोलिनियर मस्ट असतील तर तो ओपन कर्व होईल का, बाकीचे नॉन कोलिनियर असतील तर नाही, तो असा क्लोज कर्व होऊ शकतो. पुढे आहे 3 ऑफ देम मस्ट बी कोलिनियर, त्यातले कमीत कमी 3 जे आहेत ते कोलिनियर असलेच पाहिजे, तर ते तसेच असतील तर त्यापासून सुद्धा क्लोज ट्रायंगल सारखी फिगर तयार होऊ शकते. आणि चौथा आहे 3 ऑफ देम मस्ट बी नॉन कोलिनियर, ते त्यापैकी कमीत कमी 3 जे आहेत हे असे नॉन कोलिनियर असले पाहिजेत, त्यावेळेस त्यापासून जो होणारे कर्व तो ओपन कर्व असेल, तो क्लोज कर्व होणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. द मेन अप्रोच सजेस्टेड बाय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF 2005 इन टीचिंग लर्निंग ऑफ मॅथमॅटिक्स. गणिताच्या टीचिंग लर्निंग मधला मेन अप्रोच कोणता सांगितलाय NCF 2005 मध्ये. पहिला आहे शिक्षावाद, म्हणजे इन्स्ट्रक्टिव्हिझम, सूचना द्या फक्त, नाही. पुढे आहे उपयोगितावाद, म्हणजेच प्रॅग्मॅटिझम, फक्त उपयोग समजावून सांगा आणि त्याचंच महत्व पटवा, ते पण नाही. व्यवहारवाद, त्याला व्यवहारी बनवून सांगा फक्त, हा पण मेन अप्रोच नाहीये. रचनात्मकतावाद म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिझम, हेच याचं योग्य उत्तर आहे, की NCF 2005 मध्ये कन्स्ट्रक्टिव्हिझम, रचनावाद हा गणिताच्या टीचिंग लर्निंग मधला मेन अप्रोच सांगितलेला आहे. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 55. द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग. लुप्त संख्या, गायब असलेली संख्या. आपण हे पाहिले की संख्या श्रेणी पाहिली की आपण लगेच फरक काढायला चालू करत असतो, पण याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर ही 43, 47, 53, 59, 67, 71, 73 या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. मग 43, 47, 53, 59 आणि त्यानंतर येते 61, 61 ही पुढे क्रमाने येणारी त्यातली मूळ संख्या असणार आहे. खूप सोपा प्रश्न होता, पण फरक काढून जर डोकं लढवत बसला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. संख्या पाहिली की त्या संख्येची जन्मकुंडली आपल्या समोर आली पाहिजे. ही कुणाचा वर्ग आहे, कुणाच्या वर्ग घनाची बेरीज आहे, कुणाच्या घनाच्या जवळ आहे, कितीने भाग जाणारी आहे, ती मूळ संख्या आहे का, ती त्रिकोणी संख्या आहे का, असे जेवढे प्रकार आहेत ते आपल्याला त्या संख्येच्या संदर्भाने आठवले पाहिजे. थोडक्यात त्या संख्येची जन्मकुंडलीच तयार झाली पाहिजे आपल्याकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. गणित कक्षा में शिक्षक भिन्न भिन्न कोणों की अवधारणा समझाती है, उसे यह अनुभूति होती है कि कैंची को समझाने के लिए सर्वोत्तम उदाहरण है. त्यापैकी कोणत्या प्रकारचे कोण समजवण्यासाठी कात्री सगळ्यात उपयोगी आहे. कात्री, चला तुम्हाला कात्री पण दाखवतो मी. ही कात्री,
याचा उपयोग करून तुम्ही कोणकोणते अँगल्स सांगू शकता. पहिला आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे इक्वल असतात, हे इथं आपण कात्रीच्या साहाय्याने दाखवू शकतो. पुढे आहे लिनियर पेअर ऑफ अँगल्स. रेषीय जोडीतील कोन ते पण दाखवू शकतो. हा आणि हा कोन हा लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहे, रेषीय जोडीतील कोन आहे. पुढे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन. तर संगत कोन होण्यासाठी दोन समांतर रेषांना छेदणारी छेदिका लागते, हे काही दाखवू शकत नाही. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच व्युत्क्रम कोन दाखवायला ही दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेलं लागतं, त्यामुळे हे सुद्धा दाखवू शकत नाही. ज्याचं उत्तर आहे ए आणि बी. हे दोन अँगल्स दाखवू शकतो. ए आणि बी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. राजू के पास प्रत्येक 20 लीटर वाले प्रत्येक 5 बर्तनों में 20 लीटरचे अशी 5 भांडे आहेत, म्हणजे 20 100 लीटर आहे त्याच्याकडे. तारपीन का तेल है, उसने 5 लीटर वाले 10 बर्तनों में 5 लीटर वाली 10 भांडे म्हणजे 5 गुणिले 10 झाले हे 50. त्यानंतर 2 लीटर वाले 10 बर्तनों में 2 हे परत 10 भांड्यांमध्ये हे लिटर झाले 20 आणि बाकी को 1 लीटर वाले बर्तनों में भरा. 1 लीटर वाले बर्तनों की संख्या आहे म्हणजे 50 आणि 20 70 भरून टाकले लिटर त्यांनी. शिल्लक किती लिटर राहिले भरायचे त्याचे 100 वजा 70 म्हणजे 30 लिटर भरायचे राहिले आणि हे प्रत्येकी 1-1 लिटरच्या भांड्यात भरायचे म्हणजे असे 30 भांडी त्याला लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 30 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स हॅज नो लाईन ऑफ सिमेट्री. दर परीक्षेला सिमेट्रीवर एक प्रश्न येतोच आहे. लाईन ऑफ सिमेट्री नाहीये असं अक्षर कोणतं हे आपल्याला विचारले. तर पहा ए जो आहे ए ला ही अशी व्हर्टिकल लाईन ऑफ सिमेट्री येईल, एम ला सुद्धा व्हर्टिकल लाईन ऑफ सिमेट्री येईल, समान 2 भाग होणारी. एक्स ला सुद्धा उभी किंवा अशी आडवी अशा 2 ऍक्सिस ऑफ सिमेट्री येऊ शकतात. एल ला मात्र आपण अशी सिमेट्रिकल लाईन काढू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. 7 स्टार 2 इंटू 1 2 3 इज इक्वल टू एवढं दिलंय आणि स्टारची व्हॅल्यू विचारली. या दोघांचा गुणाकार याच्या एवढा आहे, तर ही संख्या काढायची असेल तर ह्या संख्येला या संख्येने भागावं लागेल. थोडक्यात 92 496 ला आपल्याला भागावं लागणार आहे 123 ला. तर एक तर माहिती आपल्याला 7चा भाग जातो हे त्यांनी सांगूनच ठेवलंय. 7 न भागलं तर काय होईल 7 21 7 2 14 9 16 7 1 7 आणि 1 8. ही वजाबाकी केल्यावर येते 63. आता हे 9 खाली येतील झाले 639. तर 123 ला कितीने गुणल्यावर आपल्याला 639 मिळतील. तर किमान याला 6 ने गुणलं तर 600 होतील, म्हणजे 5 ने गुणावं लागणार आहे. पुढं भागाकार करायची गरज नाही, आपल्याला कळलं की पुढे येणारा अंक कोणता आहे 5 आहे आणि तो स्टारच्या जागेवर असणार आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 5 हा अंक त्या स्टारच्या जागेवर येणार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजूनही पुढचे पेपर्स आपण या चॅनलवर पाहणार आहोत. अजून एक प्रश्न बाकी आहे आपला, जाऊयात पुढे. शेवटचा आहे प्रश्न क्रमांक 60. द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर्स फॉर्म बाय युझिंग डिजिट्स 5 1 0 3 9 6 हे वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी लहानात लहान संख्येतला फरक आपल्याला काढायचा आहे. तर इथे येणार आहे 9 6 5 3 1 0 आणि ही झाली मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान करताना 0 सगळ्यात डावीकडे नाही येणार, 1 येईल, त्यानंतर हा 0, त्यानंतर हा 3, हा 5, हा 6 आणि हा 9 आणि यांची आपल्याला विचारलेला आहे डिफरन्स, वजाबाकी करायची. आणि ही वजाबाकी जर केली तर ती आपल्याला मिळते 86 17 41, ही जो आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण जुलै 2024 मधल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काय करावं यासाठीचा एक व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तो नक्की पहा, नक्कीच तुम्हाला तो फायद्याचा राहील. धन्यवाद. आपल्या तयारीसाठी शुभेच्छा.